2-3 दिवस झाले होते माहेरून लोणच्याचा वाणावळा आला होता. चला म्हटलं तो प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये किती दिवस ठेवायचा, चला एकदाच ना त्या छान असं ना चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवून द्यावं म्हणलं. कारण चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचं ठेवलं ना खूप छान राहतं आणि खूप दिवस टिकतं सुद्धा. दरवर्षी ना आईच्या हातच लोणचं आणते बरं का. पहा किती छान करते ना, खरंच आई ना कसं पण करू पण इतकं सुंदर होतं ना लोणचं, खूप दिवस टिकतं. आणि तिने दिलेलं लोणचं ना गेल्या वर्षी तर अजूनसुद्धा आहे, तुम्हाला दाखवते बरं का. तर ना दरवर्षी मी ना तिच्याच हातचं लोणचं आणत असते, तिनं दुसऱ्या बहिणींना सुद्धा देते. खूप छान होतं तिच्या हातचं लोणचं आणि आईच्या हाताला ना चवच एकदम न्यारी बरं का. तर आईने ना सगळ्यांना छान असं छोट्या छोट्या बरण्या भरून दिल्या होत्या बरं का. तर चला म्हटलं आता त्या चिनी मातीच्या बरणीमध्ये भरायचं आणि तिने थोडंसं तेल कमी टाकलं होतं, कारण ना येताना बरणीमधनं सांडल म्हणून. मग आल्यानंतर मग छान असं ना कडकडीत असं तेल मी छान कडक करून ठेवलं होतं एका बाजूला. थंड झाल्यानंतर त्याच्यावर वरतून टाकायचं, कारण आई म्हणली होती की ना त्यामध्ये नमक आणि ना तेल टाकून दे म्हणजे तुझं लोणचं एकदम छान राहील. आणि प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये काही लोणचं जास्त दिवस टिकत नाही, मग चिनी मातीच्या बरणीमध्ये ते मी भरणार होते. घरातला ना म्हणजे विकतला लोणचे मसाला वगैरे काही टाकत नाही, घरच्या पद्धतीने तिच्या पद्धतीने किती करायला लागा म्हणजे किती किती वेळा तिच्या पद्धतीने केले, पण अजिबात तिच्या पद्धतीचं लोणचं म्हणजे माझ्याकडनं तर होत नाही. पण ही आईने केलेलं लोणचं आहे ना आईच्या हातचं, खरंच आईच्या हातचं लोणचं ते आईच्याच हातचं. तिच्या हाताला खूप चव आहे आणि तिने केलेलं लोणचं आहे ना खूप दिवस टिकतं. हे एवढं अशी बरणी भरून आणली पहा एवढी अशी, तर तिने केलेलं लोणचं आणि मग छान असं तिने मुरून दिलं बघा बरणीमध्ये भरून. चला म्हटलं आता ते ना छान असं चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं. चिनी मातीच्या बरणीमध्ये लोणचं भरून ठेवलं ना खूप दिवस टिकतं, वर्ष 2 वर्ष. आता हेच लोणचं चिनी मातीच्या बरणीत होतं पाक, गेल्या वर्षी आईने दिलेलं ते आतापर्यंत 3-4 फोडी राहिलेत पाक, किती छान आहे. आता तसंच हे पण लोणचं ह्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहे आणि 2-3 वर्ष खूप छान जातं. आता ते 2-3 वर्ष टिकतच नाही, 1 वर्षातच संपून जातं. चला आता ह्यामध्ये भरते. मला वाटलं सुद्धा नव्हतं ना 2-3 बरण्या चिनी मातीच्या भरतील. तिने इतकं दाबू भरलं होतं ना प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये. म्हटलं एखादी अशी बरणी छोटीशी भरल, पण तिने इतकं असं दाबू दिलं होतं. बरं झालं मी ना म्हणजे 2 दिवस प्लॅस्टिकच्या बरणीमध्येच राहिलं बरं का ते लोणचं. आणि खूप जण प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये पण लोणचं ठेवतात, पण प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ना पाणी सुटतं. लोणच्यामध्ये ना आई जास्त मोठं मीठ टाकते पहा. मोठं मीठ टाकलं ना लोणच्यामध्ये लोणचं खूप दिवस टिकतं आणि ना मुरतं सुद्धा खूप छान. आणि अजिबात पाणी वगैरे सुटत नाही, कारण मीठ आहे ना पाणी शोषून घेतं ना, त्यामुळं अजिबात खराब होत नाही लोणचं. आणि छान तिने तिच्या पद्धतीने ना वाळवले पा. त्याचा ना डिटेल ब्लॉग मला करायचा होता व्हिडिओ, पण मी इथं होते आणि आईने आईच्या घरी केल्यामुळं ना मी व्हिडिओच केला नाही. खूप छान होतं तिच्या पद्धतीचं लोणचं, म्हणजे वा खूप छान. आणि तिने सगळ्या बहिणींना असंच सगळे एक अशी ना सगळ्यांना छान अशी बरणी तयार करून दिली पा. तिच्या पद्धतीचं किती आपण करायला गेलो ना कधीच होत नाही, पण तिने जेव्हा ते लोणचं करत तिच्या हातचं लोणचं म्हणजे खरंच एकच नंबर. आता हे लोणचं सुद्धा 2-3 वर्ष टिकायच्या ऐवजी ते 1 वर्षातच संपतं. हे पहा असं भरून ठेवते सगळं. घरी हाताने फोडलेली कैरी आणि घरच्या आंब्याचं लोणचं खायला खूप छान लागतं. हे घरच्याच आंब्याचं लोणचं आहे पहा. आणि घरीच तयार केलेलं मोहरी, लवंग, मिरी तिने काही अशा पद्धतीने मसाला तयार केला आहे. तर मसाल्याचा वासच इतका छान येतो ना लोणच्याचा, खूप छान येतो. खाली पडलं. शिल्लक राहिलं. आता हे दुसऱ्या बरणीत भरून आईने तेल टाकलं होतं, पण ती मला काय म्हणली की या घरी केल्यानंतर परत थोडंसं तेल टाका. पहा मी ना छान असं उकळी येऊन दिले तेलाला आणि थंड करून दिले. आता ह्या दोन्हीमध्ये थोडं टाकते पहा. आता शिल्लक राहिलेलं बरणीमध्ये भरल्यानंतर लोणच्यामध्ये छान असतात कडक छान थंड करून तेल वगैरे टाकले. आता ना अजिबात 1-2 वर्ष टेन्शन नाही बरं का. जास्त दिवस तर काय राहतच नाही, खायला खूप छान लागतं. त्यामुळे दररोज लोणच्याशिवाय तर काय असं भरून ठेवलंय छान असं. हे असं छान हे आईच्या हातचं लोणचं. चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि
सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.